Hello friends, welcome to Tarangan Institute. Common emitter PNP configuration. Okay, in our previous lecture we discussed about the common base PNP configuration, and in this lecture we are discussing about the कॉमन इमिटर PNP कॉन्फिगरेशन. ठीक आहे, पहा आपण मागच्या लेक्चरला कॉमन बेस PNP कॉन्फिगरेशन पाहिलं. आजच्या लेक्चरला आपण कॉमन इमिटर PNP कॉन्फिगरेशन पाहतोय. ठीक आहे, टॉपिक एकदम सिंपल आहे बघा. ही सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. इन जनरली ज्या वेळेस आपल्याला कॉमन बेसचे काढायची त्यावेळेस ही जी डायग्राम आहे ती फक्त आपण काय करतो, थोडीशी नॉर्मल काय करतोय, सिंपल काढतो. ठीक आहे, म्हणजे कॉमन त्याच्यामध्ये आपण काय घेतो, कॉमन बेस घेत होतो. ठीक आहे, आता बघ ही जी डायग्राम आहे आपण ती कॉमन बेस सारखी डायग्राम आहे. ठीक आहे, फक्त आपण काय केलंय, त्याचा जो इमिटर पार्ट आहे, कोणता पार्ट आहे, इमिटर. 1 सेकंड हा, जो कोणता पार्ट त्याचा इमिटर पार्ट आहे, म्हणजे थोडक्यात बघा हा पार्ट, हा काय घेतला आपण, कॉमन घेतलाय या बेस साठी आणि या कलेक्टर साठी. त्यामुळं आपण याला काय म्हणणार, कॉमन इमिटर PNP कॉन्फिगरेशन. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. हा, आता बघा याचं सिम्बॉल कसं काढायचं. ठीक आहे, सिम्पली बघा, तुम्हाला माहिती आहे हा आपला काय कलेक्टर आहे, हा आपला आपला काय बेस आहे, आणि हा आपला काय इमिटर आहे. हे लक्षात कसं ठेवायचं, इमिटर कोणता, बेस कोणता, आणि आपला कलेक्टर कोणता. तर सिंपल आहे बघा, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्प्युरिटी ऍड केलेली दिसत, म्हणजे बघा तुम्हाला या रिजन मध्ये सगळ्यात जास्त इम्प्युरिटी दिसते. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, या आपण तुम्हाला माहिती आहे ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल असतात. एक असतं इमिटर, दुसरं असतं बेस, आणि तिसरं असतं कलेक्टर. यापैकी जो इमिटर आहे तो हायली डोप असतो. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये जास्त इम्प्युरिटी आपण ऍड केली असते. ठीक आहे, बेसमध्ये इम्प्युरिटी एकदम कमी, एकदम लाईटली ऍड केली असते. ठीक आहे, एकदम कमी असतं बेसमध्ये. आणि जो कलेक्टर आहे त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आपण ऍड करतो ती इमिटर पेक्षा कमी असते आणि बेस पेक्षा काय असते, जास्त असते. ठीक आहे, आता बघा आपलं जे कॉन्फिगरेशन आजचं, तर ते कोणतं कॉन्फिगरेशन आहे, सिंपल आहे आपलं कॉन्फिगरेशन. दॅट इज द PNP configuration. But which type? That is the common emitter PNP configuration. Okay, this is simple one. हा, आता बघा आपण कनेक्शन दाखवले बघा, हा P रिजन म्हणजे थोडक्यात हा काय आहे, आपला इमिटर आहे. तो आपण काय दाखवलाय, बॅटरीला कनेक्टेड दाखवला. हा जो बेस आहे तो पण या बॅटरीला कनेक्ट दाखवलाय. बट तुम्हाला माहिती हा जो बेस इमिटर जंक्शन आहे, कोणता, बेस इमिटर जंक्शन, तुम्हाला माहिती जो आपला बेस इमिटर जंक्शन असतो, आपण तो कोणत्या बायस मध्ये जोडतो, तर आपला तो जोडतो आपण फॉरवर्ड बायस मध्ये. ठीक आहे, कोणत्या बायस मध्ये, तर फॉरवर्ड बायस मध्ये. आणि आपला हा जो कलेक्टर रिजन आहे आणि हा जो इमिटर आहे, कारण आपल्याला कॉमन कोण दाखवायचंय, इमिटर दाखवायचंय. त्यामुळेच आपण ह्या PNP कॉन्फिगरेशनला काय म्हणणार, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. बघा सिंपल आहे. मग हा हे बघा, याचं हे जे टर्मिनल आहे, आपण कुठं हा जो रिजन दिसतो तुम्हाला, हा कुठं कनेक्ट केलेला दिसला आपला, या बॅटरीला रिव्हर्स बायस मध्ये. तुम्हाला माहिती हे कोणतं हे कोणते चार्ज आहेत आपले, ह्या पी रिजन मध्ये चार्ज कोणते प्रेझेंट असणार, आपल्या पॉझिटिव्ह, दॅट इज द होल्स प्रेझेंट असणार. ठीक आहे, मग जर आपण हे पॉझिटिव्ह रिजन निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला, तुम्हाला माहिती याला आपण बोलणार रिव्हर्स बायस. मग सिम्पली लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती की हाऊ टू ऍक्टिव्हेट ट्रान्झिस्टर, बाय कनेक्टिंग द बेस इमिटर जंक्शन इन अ फॉरवर्ड बायस अँड बाय कनेक्टिंग द कलेक्टर इमिटर जंक्शन इन अ रिव्हर्स बायस. दॅट इज सिम्पल वन. तुम्हाला माहिती मग हे झालं रिव्हर्स बायस मध्ये, हे कोणतं बायस मध्ये झालं, फॉरवर्ड बायस. याचा मिनिंग काय, की जर ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टर फॉरवर्ड बायस मध्ये आणि रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करणार, अशा वेळेस हा ट्रान्झिस्टर काय होईल, आपला ऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे, ही सिंपल याची झाली ब्लॉक डायग्राम. ठीक आहे, एकदम सिंपल. आता ऍक्च्युअली हे वर्क कसं करणार आहे ते पाहण्याच्या अगोदर सिम्बॉलिकल फॉर्म पहा. तुम्हाला माहिती आहे बघा, आपण सिम्बॉलिकल फॉर्म पाहिले होते. कुणाचे पाहिले होते सिम्बॉलिकल फॉर्म, की जो PNP ट्रान्झिस्टर असेल किंवा NPN ट्रान्झिस्टर असेल, ठीक आहे ना, याचे आपण सिम्बॉलिकल फॉर्म पाहिले होते. तोच सिम्बॉल बघा, हा थोडक्यात आपला ट्रान्झिस्टर, ऍक्च्युअल ट्रान्झिस्टर कोणता आहे, हा ट्रान्झिस्टर. ठीक आहे ना, आपला ज्याला 3 टर्मिनल असतात, एक इमिटर, बेस आणि कलेक्टर, 3 टर्मिनल. ठीक आहे, आता समजून घ्या याचा जो सिम्बॉल आहे, सिम्पली बघा आपण काय करतो, एक सर्कल काढतो, एक मध्ये लाईन. ठीक आहे, अशा प्रकारे ड्रॉन करतो. ठीक आहे, ओके, याला आपण कन्सिडर करणार कलेक्टर, याला इमिटर, एक कलेक्टर एक इमिटर असं कोणतरी कन्सिडर करायचं. ठीक आहे, आणि हा मधला काय असतो, याला आपण बेस कन्सिडर करतो. ठीक आहे, काय बेस, विच दॅट इज कन्सिडर एज अ बेस. ठीक आहे, आता बघा सिम्पली हाच सिम्बॉल इथं काय करायचं, आपल्याला पुट करायचा. ठीक आहे ना, बट इथं कोणता आहे, PNP आहे. कोणता आहे, तर PNP. मग याला आपण म्हणणार आहे कलेक्टर इथं P, इथं बेसला N, आणि या इमिटरला P बोलणार. ठीक आहे, तर बघा तो सिम्बॉल आपण इथं ड्रॉन केलेला आहे बघा. ठीक आहे, एकदम सिम्पल सिम्बॉल आहे, काहीच अडचण नाही. हे बघा ही डायग्राम पास सिम्बॉलिकल. ठीक आहे ना, बघा तुम्हाला हा दिसतो इथं. ओके, 1 सेकंड ना, हा ठीक आहे. बघा तुम्हाला इथं काय दिसतंय, हा एक सिम्बॉल दिसतोय जो आता काढला तुम्हाला. ठीक आहे, हा जो कलेक्टर आहे दॅट इज अवर P रिजन. दिस इमिटर इज ऑल्सो अवर P रिजन. ठीक आहे, दिसतंय इथं P रिजन दिसतोय. ठीक आहे, ओके, अँड दिस अवर बेस रिजन, दॅट इज द N. ओके, आणि हीच डायग्राम काय काढली आपण, या सिम्बॉल मध्ये काढली. हा जो पार्ट आहे तो फक्त आपण कशाने रिप्लेस केला, त्याच्या सिम्बॉलनी, PNPच्या. ठीक आहे, मग आपण बेस हा बॅटरीच्या, ही जी बॅटरी याला आपण VBE म्हणणार. कारण का, हे जे व्होल्टेज आहे आपण ते बेस इमिटर जंक्शनला अप्लाइड केलं, या बॅटरीला आपण काय म्हणणार, VCE. कारण हे जे व्होल्टेज आहे, ही जी बॅटरी आपण ते कशाला कनेक्ट केली आहे, कलेक्टर आणि इमिटर रिजनला. दॅट्स वाय VCE. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे पहा. ठीक आहे,
यानंतर पाहायचा वर्किंगचा पॉईंटकडे या. ठीक आहे, सिंपल वर्किंग बघा. बघा तुम्हाला माहिती आहे की कलेक्टर रिजन आहे. काय आपला कलेक्टर रिजन, ज्यामध्ये बघा कलेक्टर कोणता आहे आपला पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मग याचा अर्थ काय, याच्यामध्ये आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असणार आहेत. काय असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असणार आहेत. बघा मग हा जो कलेक्टर रिजन आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. कशाला आहे, निगेटिव्ह टर्मिनलला. दॅट्स वाय ही निगेटिव्ह टर्मिनल याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत किंवा जे पॉझिटिव्ह होल्स आहेत, ठीक आहे, ह्या होल्सला काय करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. ठीक आहे ना, म्हणजे अर्थ काय, एक टाइम असा येईल की हा जो आपला कलेक्टर रिजन आहे तो पूर्णतः काय होईल, एम्प्टी होईल, एम्प्टी केला जाईल. ठीक आहे, मग चार्ज जर अशा डायरेक्शन मध्ये फ्लो झाले, तुम्हाला माहिती आहे करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल. तेच आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे सिम्पली. हे बघा, ओके. बघा कलेक्टर मधून जे चार्ज आहेत ते अशा डायरेक्शन मध्ये फ्लो झालेत. दॅट्स वाय, ठीक आहे ना, अशा डायरेक्शन मध्ये फ्लो झालेत. त्यामुळे आपलं जे करंट आहे तुम्हाला माहिती आहे त्या चार्जच्या काय असतं, अपोजिट. ठीक आहे, मग त्याच्यामुळे डायरेक्शन आपण आयसीची वरती दाखवली आहे. ठीक आहे ना, मग कलेक्टरचे जे होल्स आहेत ते कुठे आले आपल्याकडे, या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलने त्याला अट्रॅक्ट केले. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा बेसिक तुम्हाला दुसरा पॉईंट असं सांगायचं आहे की जे आपलं इमिटर आहे, हे पहा हा जो इमिटर रिजन आहे आणि त्याच्यामध्ये जे लार्ज नंबर ऑफ होल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे ना, आज बघा हा रिजन कुणाला कनेक्टेड बॅटरीच्या या पॉझिटिव्ह टर्मिनलला, बरोबर ना. कोणतं टर्मिनल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल. या पॉझिटिव्ह मुळे या पॉझिटिव्ह मध्ये काय होईल, दोघांमध्ये रिपल्शन, म्हणजे याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते कुठे जातील, या निगेटिव्ह कडे जातील, या बेस कडे जातील. बरोबर आहे, मग सिम्पली बघा हे काय बघा, हा या पॉझिटिव्ह म्हणजे या इमिटर मधून चार्ज कुठे गेले, आपल्या बेस मध्ये गेले. ठीक आहे, मग बघा चार्ज बेस कडे गेलेत म्हणजे वरती डायरेक्शन गेलेत. ठीक आहे, मग ज्यावेळेस यामधून लक्षात इमिटरचं जे करंट आहे ते कोणत्या डायरेक्शनने फ्लो होईल, या डायरेक्शनने. दिसतंय ना. ठीक आहे, मग चार्ज वरती गेलेत म्हणून करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे, मग याला आपण म्हणणार इमिटर करंट. कोणतं करंट म्हणणार त्याला, इमिटर. इमिटर करंट का, कारण इमिटर मधले चार्ज हे बेस मध्ये मूव्ह झाल्यामुळे इथं करंट फ्लो झालं, त्याला आपण बोलणार इमिटर करंट. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे बघा की जो आपला बेस रिजन आहे तो एकदम लेस ड्रॉप असतो. ठीक आहे ना, म्हणजे इम्प्युरिटी जी असते ती खूप कमी ऍड केलेली असते. त्यामुळे लक्षात ठेवा याच्यामधून जे होल्स जातील ते एकदम 5% मध्ये काय होतील, याच्यामध्ये कंबाईन होतील आणि बाकीचे 95% कुठे होतील, आपल्या या कलेक्टर रिजन मध्ये. मग जे 5% आलेले आहेत कुठं, या बेसमध्ये आलेले आहेत, ते 5% होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे ना, जे इमिटर मधून या बेसमध्ये आलेत ते पुन्हा काय होतील, या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे लक्षात ठेवा इथं पण करंट फ्लो होईल. जर जर चार्ज अशा डायरेक्शन मध्ये फ्लो झाले, ठीक आहे, अशा चार्ज, तुम्हाला माहिती आहे करंट या वरच्या डायरेक्शन मध्ये काय होईल, फ्लो होईल. दॅट करंट इज कॉल्ड एज आयबी. That current is also called as a IB because this current is generated due to the movement of charges which is present in that base region. Okay, that is the base current. Simple. ठीक आहे, म्हणजे 95% काय आलेत आपल्याकडे, 95% बघा या इमिटर मध्ये जे 95% कुठे आलेत, आपल्या कलेक्टर मध्ये. तर अशा वेळेस या कलेक्टर मध्ये जे पॉझिटिव्ह होल्स आलेत, ठीक आहे, जे इमिटर मधून कलेक्टर मध्ये आलेत ते पुन्हा काय होतील, या व्हीसीई कडे, म्हणजे त्या व्हीसीएच्या निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे ते जे बॅटरीचं टर्मिनल निगेटिव्ह पोटेन्शियलमुळे हे पॉझिटिव्ह चार्ज इकडे काय होतील, अट्रॅक्ट केले जातील. ठीक आहे, मग एकदा की अट्रॅक्ट झाले याचा अर्थ बघा लक्षात, जर चार्ज अशा डायरेक्शन मध्ये आले तुम्हाला माहिती आहे आपलं जे करंट आहे ते अपोजिट डायरेक्शन म्हणजे या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल. हे सिंपल याचं कन्स्ट्रक्शन पहा. तर वन बाय वन आपण पाहू. ही झाली आपली ब्लॉक डायग्राम, ही झाली आपलं सिम्बॉलिकल डायग्राम. ठीक आहे, वर्किंग जे आता तुम्हाला समजून सांगितलं तेच वर्किंग याच्यामध्ये आहे. ठीक आहे, बघा वर्किंग, एक वर्किंगचे की पॉईंट सांगितलं. ठीक आहे, मी एकदम डिटेल मध्ये तुम्हाला वर्किंग सांगतोय, बट नॉर्मली तुम्ही एक लक्षात कसं ठेवायचं, सिम्पली बघा पहिलं लक्षात ठेवायचं, जो कलेक्टर रिजन आहे तो आपण अगोदर एम्प्टी करणार. कोण, ही बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल, तोच लिहिला आपण बघा. होल्स फ्रॉम कलेक्टर, होल्स फ्रॉम कलेक्टर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी व्हीसी. ठीक आहे, कलेक्टर मधले जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे होल्स आहेत ते कुठे अट्रॅक्ट होत आहेत, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. मग हे जे करंट आहे बघा, इथं जर चार्ज फ्लो झाले त्याचा अर्थ इथं ह्या कलेक्टर मधून काय होईल, करंट फ्लो होईल. दॅट करंट इज कॉल्ड एज अ कलेक्टर करंट विच इज डिनोटेड बाय आयसी. ठीक आहे, विच इज डिनोटेड बाय आयसी सिम्पली. Okay, holes from collector get attracted towards negative terminal of battery VCE and that current is called as a collector current. Our next point of the working is that बघा एकदा कलेक्टरने काय केलं, अट्रॅक्ट केलं, कलेक्टर काय झाला, एम्प्टी झाला. मग बघा अशा वेळेस काय होतं, ही जी व्हीबीएचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते काय करतं, इमिटरचे या पॉझिटिव्ह, हे जे पॉझिटिव्ह रिजन आहे यांना काय करेल, रिपेल करेल. कारण हे पॉझिटिव्ह आणि होल्स पण पॉझिटिव्ह, ते रिपेल करून कुठे येईल बघा, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इमिटेड गेट रिपेल बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी व्हीबीई. व्हीबी म्हणजे काय, व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस दी बेस इमिटर जंक्शन. ठीक आहे, बेस इमिटर बीई. ठीक आहे ना, मग यामध्ये पण लक्ष ठेवा, जर या इमिटर मधले होल्स कुठे गेले, बेस मध्ये, तर अशा वेळी जे करंट फ्लो होईल त्याला आपण काय म्हणणार, इमिटर करंट. दॅट इज अ ओके आय ई. ओके, देन अवर नेक्स्ट थर्ड की पॉईंट इज द, बघा तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला बेस रिजन असतो तो एकदम लेस डोप असतो आणि त्याच्यामध्ये जे इमिटर मधून काय होतं, चार्ज येतात त्यापैकी फक्त 5% काय होतात, कंबाईन होतात. ठीक आहे, तोच पॉईंट लिहिला, 5% होल्स गेट कंबाईन इन बेस. हे जे इमिटर मधले जे होल्स आहेत
ते या बेस रिजन मध्ये काय होतील, फक्त 5% मध्ये काय होतील, कंबाईन होतील. आणि जे बाकीचे 95% आहेत ते कुठे होतील, आपल्या कलेक्टर रिजन मध्ये जातील. कुठे होतील, कलेक्टर रिजन मध्ये. ठीक आहे, या 95 कलेक्टर मध्ये, 5% कुठे राहतात, आपल्या बेस रिजन मध्ये. मग जे 5% होल्स कुठे राहतात, आपल्या या बेस रिजन मध्ये होल्स आलेत ना, इमिटर मधून होल्स आलेत. मग होल्स तुम्हाला माहितीये कोणता चार्ज असतो होल्स वरती, तर पॉझिटिव्ह चार्ज. मग हे पॉझिटिव्ह चार्ज या बॅटरीचे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याच्याकडे काय होतील, अट्रॅक्ट होतील. मग जर चार्ज अशा डायरेक्शन मध्ये आले तर आपलं जे करंट आहे ते या okay upper direction मध्ये flow will opposite to that electron flow. Okay, that is and that current is called as a IB, that is the base current. Simply this is the simple working of the our common emitter PNP कॉन्फिगरेशन. एकदम सिंपल आहे बघा वर्किंग देखील. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आपलं काय करायचं सगळ्यात शेवटी, अप्लाय केसीएल. केसीएल म्हणजेच काय, किर्चॉफ करंट लॉ. तुम्हाला माहिती आहे जंक्शन कडे येणार करंट. ठीक आहे, 1 सेकंड. ओके, जंक्शन कडे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा आपला एक जंक्शन पॉईंट आहे. ठीक आहे, एखादं जंक्शन पॉईंट आहे आणि या जंक्शन कडे काय करतंय, हे बघा, हे जे करंट येत आहे जंक्शन कडे, ठीक आहे, दॅट इज कन्सिडर ॲज अ जंक्शन कडे येणार करंट आपण काय करतो, कन्सिडर पॉझिटिव्ह. आणि जंक्शन पासून दूर जाणार करंट काय करतो, आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. मग बघा ह्या सिम्बॉलिकल डायग्राम मध्ये, सॉरी या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण हे जंक्शन कन्सिडर केलं. ठीक आहे, हा जो जंक्शन आहे बघा, तुम्हाला आयई जे आहे ते तुम्हाला जंक्शन कडे येताना दिसतंय. ठीक आहे ना, आयई आपला हा जो आयई आहे, ठीक आहे, समजून घ्या, हा जो आई आहे तुम्हाला जंक्शन कडे दिसतोय, याचा अर्थ आई आपला काय इथं पॉझिटिव्ह. मग बघा इथं मी लिहिलंय आई म्हणजे प्लस आई थोडक्यात. ठीक आहे, नंतर बघा बघा हे जे आयसी तुम्हाला ते जंक्शन पासून लांब जाताना दिसतंय. ठीक आहे, दॅट बी कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह अकॉर्डिंग टू केसीएल. मग बघा आय मायनस आयसी, हा आयबी पण तुम्हाला जंक्शन पासून दूर जाताना दिसतोय. ठीक आहे, दॅट इज कन्सिडर ॲज अ मायनस आयबी. आणि तुम्हाला माहिती इथं टोटल करंट किती असतं, दॅट इज इक्वल टू 0 असतं. ठीक आहे, या इक्वेशन नुसार केसीएल नुसार. ठीक आहे, ऍट द जंक्शन. ठीक आहे, मग सिम्पली बघा आई द पॉझिटिव्ह, हे मायनस आयसी इकडे काय होईल, प्लस आयसी. आणि मायनस आयबी या आयसी काय होईल, प्लस आयबी. मग दॅट्स वाय, okay, that's why we get the equation, we get the equation, 1 second, okay, sorry, okay, we get the equation, that is the IE is equal to IC plus IB. This is a simple construction and the block diagram and the working of the common emitter PNP configuration. Okay, common PNP configuration, it is simple one. Okay, I hope तुम्हाला हा सेशन आवडला असेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. आपला नेक्स्ट सेशन आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्यू सो मच.